ठाण्यामध्ये आज महायुतीचा मेळावा पार पडतोय आणि महायुतीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी ठाण्यामध्ये हा मोठा मेळावा पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या मेळाव्याला मार्गदर्शन करतील आणि मुख्यमंत्री शिंदे सुद्धा या मेळाव्याला उपस्थित असणार आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, आपण पाहिलं की महायुतीचा आज महत्त्वाचा मेळावा होतोय, मात्र कशा प्रकारे या मेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि किती महत्त्वाचा असणार आहे हा मेळावा? नक्कीच श्रद्धा, येत्या 26 तारखेला निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यामध्येच महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे असतील। यांच्या प्रचारार्थ हा खरं तर मेळावा जो आहे तो टिपटॉप हॉटेल या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रवींद्र चव्हाण हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे। या मेळाव्याला महायुतीचे जे काही घटक पक्ष आहेत त्याचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते असणार आहेत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना हे मार्गदर्शन करणार आहे। आपण जर पाहिलं तर होणारी ही कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी ते महायुती अशी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे जर आपण पाहिलं तर रमेश कीर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महायुतीकडनं निरंजन डावखरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे ही दुहेरी रंगत जी आहे ती लढताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे दोन्ही उमेदवारांसाठी महायुती असेल किंवा महाविकास आघाडीचे बैठका ज्या आहेत, प्रचार सभा ज्या आहेत ते घेणं सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने आज ही महायुतीचा मेळावा जो आहे तो खऱ्या अर्थाने महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे निकेश, त्यामध्ये समर्थकांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। निकेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।